नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी तांदळाची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊ. भाजीसाठी थोडंसं तेल जास्तच घ्यायचं, तर भाजी छान लागते. आता त्याच्यात आपण ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची आहे ते भाजून घेऊ. 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. त्या खलबत्त्यात छान व्यवस्थित ठेचून घ्यायच्या. आता ती भाजून घेऊ. छान व्यवस्थित भाजत आलेलं आहे. करपवायचं नाही आहे, फक्त भाजायचं आहे आपल्याला. छान भाजून रेडी झाले. आता आपण त्याच्यामध्ये तांदळाची भाजी आहे ती टाकून घेऊ. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तांदळाची भाजी धुवून नितळत ठेवायची. आता भाजी व्यवस्थित आपण वरखाली करून घेऊ. आता तुम्हाला दिसते कडेवर, पण नंतर बघा ती शिजल्यावर केवढी होते. आता एक झाकण ठेवूया त्याच्यावर 2 मिनटासाठी. थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि 2 मिनटासाठी वर झाकण ठेवायचं. आता झाकण 2 ते 3 मिनटंच राहू द्यायचं. परत झाकण काढायचं, परत एकदा भाजी हलवून घ्यायची. असं आपण 2 ते 3 वेळा करणार आहोत, कारण भाजीला असं केल्याने थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपली भाजी शिजते. आता आपण झाकण काढून घेऊ आणि एकदा चेक करूया. गॅस कमीच ठेवायचा, फास्ट नाही करायचा. आता भाजी वर खाली करून घेऊ. तर बघू शकता किती पाणी सुटले भाजीला. अजून पण तुम्हाला भाजी जास्त दिसत असेल ना, पण ती अजून शिजणार आहे आणि नंतर त्याची क्वांटिटी बघा किती होते ती. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतली आपण. आता परत 2 मिनटासाठी तिच्यावर झाकण ठेवू. असं आपण अधूनमधून 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता किती पाणी सुटले. आता परत एकदा मिक्स करून घेऊ वर खाली. छान असं मिक्स झालेलं आहे. आता गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि जेवढं पाणी आहे ते सगळं आटू द्यायचं आहे. परत एकदा त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ. परत एकदा झाकण काढून आता भाजीला वर खाली करून घेऊ आणि आता झाकण नाही ठेवायचं आहे. आता त्यातलं सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ती भातावर खायला आवडत असेल पाणी, थोडंसं चमच्याने पाणी वाटीत काढून घ्यायचं आणि भात घ्यायचा आणि त्याच्यावरती भाजीचं पाणी टाकायचं, नंतर भात खायचा. त्या भाताची चवच वेगळी येते. एकदा नक्की करून बघा. तर आता भाजीतलं पाणी सगळं सुकलेलं आहे. रेडी झाली आपली भाजी तांदळाची.